वाढणार की कमी होणार आहे? कमी होणार. मॉइश्चर कंटेंट जर बरोबर उलट सांगितलं मी, आधीच तुम्हाला सांगितलं होतं इनव्हर्स आहे हे, हा जरासं. जर मॉइश्चर कंटेंट जर जास्त असेल, ओके, म्हणजे पाणी किंवा ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट जर त्याच्यामध्ये जास्त असेल तर हे बल्क डेन्सिटी त्याची काय असणार आहे? कमी असणार आहे. आणि जर मॉइश्चर कंटेंट जर कमी असेल, ओके, म्हणजेच काय विल्टिंग पॉइंटला जर मॉइश्चर कंटेंट असेल जमिनीमध्ये, तर नक्कीच त्याची बल्क डेन्सिटी काय होणार आहे? वाढणार आहे. सो थोडस कन्फ्युजन, तुम्ही बरोबर सांगितलं ऍक्च्युली. तर बल्क डेन्सिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. मॉइश्चर कंटेंट जर जास्त असेल, ओके, मॉइश्चर कंटेंट जर योग्य प्रमाणात असेल तर नक्कीच त्याची बल्क डेन्सिटी ही कमी असणार आहे. जर मॉइश्चर कंटेंट जर कमी असेल, म्हणजे विल्टिंग पॉइंट म्हणजे पूर्ण ड्राय झालेला असेल, तर त्याची बल्क डेन्सिटी कशी असणार आहे? जास्त असणार आहे. ओके, सो आणखीन काय फॅक्टर्स अफेक्ट होतील? आणखीन कोणते फॅक्टर्स अफेक्ट होणार आहेत? बोला पटकन, आज लाईट्स नाही आहेत. पोरोसिटी. पोरोसिटी, ओके. आणखीन? ऑर्गॅनिक मॅटर. हा, कन्सिस्टन्सी, ओके. आणखीन? टेम्परेचर. टेम्परेचर सगळ्यात महत्वाची फॅक्टर आहे. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ते म्हणजे सॉइल टेम्परेचर. ओके, सॉइल टेम्परेचर काय रोल प्ले करणार आहे? व्हॉट इज द रोल ऑफ सॉइल टेम्परेचर? मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ साठी इम्पॉर्टंट असतं टेम्परेचर. ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आणखीन? आणखीन? सॉइल टेम्परेचर का महत्वाचं आहे? क्रॉप ग्रोथ. येस. सॉइल टेम्परेचर जास्त असलं तर मॉइश्चर कमी होईल ना. मॉइश्चर रिटेन्शन. म्हणजेच काय, सॉइल टेम्परेचर हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे की इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे? मॉइश्चर कंटेंट वरती इनव्हर्सली. इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. जर टेम्परेचर जास्त असेल, ऑफकोर्स मॉइश्चर कंटेंट त्याच्यामधलं कमी होणार आहे. आणि मॉइश्चर कंटेंट मेंटेन करायचंय किंवा आपल्याला मॉइश्चर कंटेंट व्यवस्थित राहतंय, म्हणजेच काय, त्याचं सॉइल टेम्परेचर हे व्यवस्थित राहणार आहे. तर त्याच्यामध्ये जे क्रॉप प्रोडक्शन आपण घेणार आहे किंवा सीड इमर्जन्स असेल, तर हे जे फॅक्टर्स आहेत ते सगळ्यात महत्वाचे अफेक्ट होतात. आणि त्यासाठी आपल्याला मॉइश्चर कंटेंट, मॉइश्चर डिटर्मिनेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट criteria. So we are going to see this and it's simple, easy. आणि यासाठी प्रोसिजर फक्त महत्वाची असणार आहे तुमच्यासाठी. तर प्रोसिजर महत्वाची आहे फक्त या. तर डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर कंटेंट इन सॉइल बाय ग्रॅव्हिमेट्रिक मेथड. तर दिस इज द स्टँडर्ड मेथड. तर बाकीचे मेथड्स पण आपण त्याच्यामध्ये डिटरमाइन करू शकतो. न्यूट्रॉन स्कॅटरिंग मेथड, गॅमा रेज अल्ट्रेशन, सॉइल मॉइश्चर टेन्शन. So soil moisture tension is also one of the method which we can determine soil moisture content at filled condition. म्हणजे ज्यावेळी सॉइल ही फील्ड कंडिशन म्हणजे फील्ड कंडिशनला आहे. फील्ड कंडिशन म्हणजे काय, की जे मॅक्रो आणि मायक्रो पोर्स आहेत ते पूर्णपणे सॅच्युरेटेड झालेले आहेत. अशा कंडिशनला आपण काय करू शकतो, सॉइल मॉइश्चर
टेन्शन यूज करून आपण काय करू शकतो, मॉइश्चर कंटेंट डिटरमाइन करू शकतो. ओके, सो हिअर most important 4 components are interdependent with each other. Okay, 4 important components soil 4 चे 4 components कोणते कोणते की ते इंटररिलेटेड आहेत एकमेकांबरोबर. field capacity, सॉइलचे कंपोनेंट्स म्हटले बाळा मी. सॉइल कंपोनेंट्स कोणते कोणते सांगितले होते मी? सॉइल एअर, सॉइल वॉटर, सॉइल एअर 25%, सॉइल वॉटर 25%. त्याच्यानंतर आणखीन काय आहे? मिनरल कंटेंट 45% and 5% organic matter. These 4 components are interrelated with each other. Okay, जर 25% and 25% air and water is well balanced. Okay, त्यावेळेस काय होणार आहे, ही कंडिशन्स पूर्ण म्हणजे बाकीचे ज्या कंडिशन्स असणार आहेत, मग त्याच्यामध्ये सॉइल फर्टिलिटी आली, ही सगळ्यात महत्वाची कंडिशन काय होणार आहे, स्टेबल राहणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सॉइल मॉइश्चर कंटेंट सुद्धा माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. आणि जी लॅबोरेटरी मेथड आहे ती म्हणजे ग्रॅव्हिमेट्रिक मेथड, ह्या मेथडनी आपण काय करतो, सॉइल डिटरमाइन करतो. ओके, सॉइल मॉइश्चर कंटेंट डिटरमाइन करतो. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रिन्सिपल. सो समवन रीड आउट दिस प्रिन्सिपल. समवन रीड आउट दिस प्रिन्सिपल. कोणीतरी वाचायचंय, प्रिन्सिपल वाचायचंय. माझा आवाज येतोय, प्रिन्सिपल वाचायचा आहे. स्क्रीन शेअर झालेली आहे तुम्हाला बाळांनो. Weighted soil sample is placed in an oven at 105 degrees Celsius and it is dried to a constant weight. The weight difference is considered to be water present in the soil sample. इन सॉइल सॅम्पल. ओके, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल, व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल? व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल म्हणजे काय, की थोडक्यात आपल्याला काय बघायचं आहे प्रोसिजर मध्ये, आपण प्रोसिजर काय करणार आहे, या मेथड मध्ये प्रोसिजर काय करायची ही थोडक्यात आपल्याला 2 ओळीमध्ये सांगता आलं पाहिजे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल. तर बेसिकली तुम्हाला प्रिन्सिपल सुद्धा असणार आहेत. आता तुम्ही ऑनलाईन एक्झाम देणार आहे म्हटल्यानंतर तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह असतात त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये बऱ्यापैकी प्रिन्सिपल सुद्धा विचारले जातात. सो सगळ्या जेवढे आपण घेतलेले आहेत, कंडक्ट केलेले आहेत ऑनलाईन मोडनी, ते सगळ्याचे प्रिन्सिपल्स तुम्हाला महत्वाचे असणार आहेत. सो ह्या मेथड मध्ये प्रिन्सिपल काय सांगतंय, वेट सॉइल सॅम्पल इज प्लेस्ड इन वेट सॉइल सॅम्पल. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही माती परीक्षणासाठी जी माती गोळा केलेली असते त्या मातीचे सॅम्पल्स आपण काय करतो, पहिला मॉइश्चर कंटेंट डिटरमाइन करतो आणि नंतर पीएचईसी काय करतो, आपण त्या मातीचं डिटरमाइन करत असतो. ज्यावेळेस तुम्ही माती वाळवताय, ओके, शेड मध्ये जेव्हा वाळवताय तेच माती आपल्याला काय करायची आहे, फर्स्ट जेव्हा आपल्याला डिटरमाइन करायचं असतं सॉइल सॅम्पल मधलं, तर त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट हा पहिला क्रायटेरिया असतो की तो आपल्याला काय करायचा असतो, डिटरमाइन करायचा असतो. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय करायचंय, ही सॉइल आपण वाळवून घ्यायची आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मॉइश्चर कंटेंट जे आहे ते आपल्याला डिटरमाइन करायचं. तर डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला ओव्हन ड्राय करून घ्यायचे 105 डिग्री सेंटीग्रेडला, आणि ड्राय झालेलं वेट आणि जी सुरुवातीची जे वेट असणार आहे त्या वेटचं डिफरन्स म्हणजेच काय, इट्स नथिंग बट अ मॉइश्चर कंटेंट इन अ सॉइल. ओके, दिस इज अ बेसिक प्रिन्सिपल अँड इट्स इझी वन. तर याच्यासाठी ॲपॅरेटस काय काय लागणार आहे, सॅम्पलिंग आगार. हॅव यू सीन आगार? कोणते कोणते आगार आपण बघितले होते सॅम्पलिंग साठी? आगार कोणते कोणते बघितले होते आपण प्रॅक्टिकल मध्ये?
सॉइल सॅम्पलिंग साठी आपण आगार जे युज केले होते किंवा मी तुम्हाला ते फोटोज दाखवले होते त्याचे कोणते कोणते आगार होते, आपण तो झालेला आहे टॉपिक दोनदा, एकदा नाही दोनदा टॉपिक झालेला आहे तो. सॉइल American सॅम्पलिंग soil आगार कोणते कोणते sample, screw agar, आगार, त्याच्यानंतर American soil sample, Dr. Lither, अमेरिकन post hole agar, पोस्ट आगार, त्याच्यानंतर तीन झाले, अजून दोन आहे. screw agar, आगार झालं आणखी दोन राहिलेले आहेत. कोणते कोणते राहिले आहेत? लायपस आगार अँड डॉक्टर लिथर आगार. ओके, तर अशा हे आगार आपण काय केले होते, प्रॅक्टिकल्स मध्ये बघितले होते. तर त्याच्यामध्ये सॅम्पलिंग साठी जे आगार लागतं ते म्हणजे स्क्रू आगार. इट इज अन गुड फॉर ऑल टाइप ऑफ सॉइल. ओके, तर जे आगार आपण यूज करणार आहे ते म्हणजे हे स्क्रू आगार आपण त्याच्यासाठी यूज करतो. आणि स्क्रू आगार मधून जशी आपण माती फील्ड मधून काढतो ती थोडा एक दिवस फक्त आपण त्याच्यासाठी वाळवून घ्यायची. मॉइश्चर कंटेंट साठी जास्त माती वाळवायची नाहीये. तर त्यासाठी आपल्याला पहिला प्रोसिजर बघून घेऊया. सॉरी, अपॅरेटस मध्ये आपल्याला काय काय लागणार, सॅम्पलिंग आगार, त्याच्यानंतर अल्युमिनियम बॉक्स, अल्युमिनियम टीन बॉक्स. ओके, त्याच्यानंतर ओव्हन. ह्याच्यामध्ये आता ओव्हन दिलेलं आहे ते आपल्या घरातलं किचन मधलं ओव्हन नाही, तर ह्याच्यामध्ये हॉट एअर ओव्हन जे आहे ते सुद्धा तुम्हाला स्पॉटिंग साठी असणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला त्याचे फोटोज नक्की पाठवेन. तर नुसतं ओव्हन नाहीये, हॉट एअर ओव्हन जे लॅबोरेटरी मध्ये असतात ते आपल्याला ओव्हन इथं युज करायचं आहे. त्याच्यानंतर बॅलन्स, वेइंग बॅलन्स युज करायचं आहे. त्याच्यानंतर डेसिकेटर. डेसिकेटरचा रोल काय आहे, व्हॉट इज द यूज ऑफ डेसिकेटर. तर डेसिकेटर हे असं वेसल आहे की त्याच्यामध्ये काय होतं, म्हणजे ओपन कंडिशन मध्ये त्याला आपल्याला काय करायचं नाही, ठेवायचं नाही. तर त्याला आपल्याला बंदिस्त अशा कंडिशन मध्ये त्याला आपल्याला काय करायचं आहे, ठेवायचं आहे. ओके, तर हे भांड पूर्णपणे जसं आपलं उकडीच्या मोदकाचे जसं भांड असतं तसंच सेम हे भांड असतंय. तर डेसिकेटर सुद्धा तुम्हाला काय करेन त्याचे फोटोज मी नक्की पाठवेन. तर यातलंच तुम्हाला स्पॉटिंगला काय असणार आहे, स्पॉटिंग असणार आहेत. सो त्याचे युजेस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये सॅम्पलिंग आगार एक आहे, त्याच्यानंतर अल्युमिनियम टीन बॉक्स आहे, नंतर डेसिकेटर. हे अपॅरेटस जे आहेत ते सुद्धा तुम्हाला महत्वाचे असणार आहेत. ओके, काय केलं जाईल, फोटो अपलोड केले जातील आणि तुम्हाला ह्याचा यूज लिहिलं जाईल, विचारलं जाईल. किंवा हॉट एअर ओव्हन असेल तर त्याचा आपण काय वापर करणार आहे हे सुद्धा तुम्हाला स्पॉटिंगला विचारलं जाईल. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ द प्रोसिजर. सिंपल, क्वाइट सिंपल. Someone read out this procedure. Weight the empty aluminum box. Use the sampling agar to take soil sample of 40 to 15 gram of required depth. Put the soil immediately in the moisture box and close it to prevent loss of moisture by evaporation. Bring the boxes containing moist soil to the laboratory and wet them immediately. Remove the lids and place to moisture boxes in oven at 105 degrees Celsius for 24 hours. Allow the sample to cool for same time to oven, then close the box and put them in the desiccator for further cooling. After the completion of the step, wet the closed box with the oven dry soil. Repeat oven drying till constant wet. So it's quite easy procedure. जे अल्युमिनियम टीन बॉक्स, आता अल्युमिनियम टीन बॉक्स तुमच्या घरी सुद्धा अवेलेबल असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सुई धागे वगैरे बटन्स वगैरे ठेवतो.
असे डबे असतात ते एखादं गोल असू शकतं, त्रिकोणी असू शकतात. हे सगळ्यांच्या घरी बऱ्यापैकी अवेलेबल असतात. हे जुन्या पद्धतीचे बॉक्स आहेत. तर ऍल्युमिनियम टीन बॉक्स आपल्याला यूज करायचा आहे. त्याचा आपल्याला वजन पहिला घ्यायचं आहे. ठीक आहे. जे सॅम्पल स्क्रू ॲगरच्या साहाय्याने आपण काय करतो ते सॅम्पल 60 सेंटीमीटरच्या डेप्थ मधून आपल्याला ही सॉइल घ्यायची आहे. म्हणजेच काय त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बी हॉरिझॉन पर्यंतच्या सॉइल सॅम्पल आपल्याला त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. अपर मोस्ट सॉइल मध्ये मॉइश्चर कंटेंट ऑफकोर्स त्याच्यामध्ये जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू 60 सेंटीमीटर. ओके. जास्तीत जास्त 60 सेंटीमीटर पर्यंतच्या डेप्थची सॉइल आपल्याला काय करायची आहे सॅम्पलिंग साठी म्हणजे मॉइश्चर कंटेंट साठी यूज करायची आहे. त्याच्यामध्ये 40 ते 50 ग्रॅम आपल्याला सॅम्पल लागतं आणि सॅम्पल काढल्या आपल्याला हे टीन बॉक्स मध्ये घ्यायचं आहे आणि टीन बॉक्स काय करायचंय वेट करायचं. हे झालं तुमचं इनिशियल वेट. ओके. हे झालं काय तुमचं इनिशियल वेट म्हणजे जे पहिलं वेट घेणार आहे ओके विथ सॉइल सॅम्पल ते वेट सगळ्यात महत्वाचं असणार आहे आणि ते इनिशियल वेट तुम्हाला काय करायचंय ऑब्झर्वेशन मध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते बॉक्स काय करायचंय आपल्याला त्यातून मॉइश्चर लॉस करायचं नाहीये. ते इव्हॅपरेट होता कामा नये आणि त्याच्यानंतर ते बॉक्स काय करायचंय लॅबोरेटरी मध्ये आणायचं आहे आणि हे त्याचं वेट जे वेट घेणार आहे ते इनिशियल वेट म्हणून काय करायचंय रेकॉर्ड करायचं आहे. त्याच्यानंतर ते बॉक्स त्या बॉक्सचं लीड काढायचंय आणि ते आपल्याला हॉट एअर ओव्हन मध्ये काय करायचंय 105 डिग्री सेंटीग्रेडला आपल्याला ते काय करायचंय हीट करायचं आहे आणि ती ड्राय करून घ्यायची. 24 तास आपल्याला हॉट एअर ओव्हन मध्ये हे सॅम्पल ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे काय करायचं सॅम्पल पुन्हा काढायचं आणि त्याचं सेकंड वेट घ्यायचंय. ठीक आहे. म्हणजेच काय इनिशियल वेट आणि फायनल वेट ह्या दोन वेटचा डिफरन्स म्हणजेच काय मॉइश्चर कंटेंट इन अ सॉइल. ओके. सो दिस सॅम्पल इज गोइंग टू बी कूल डाऊन. दिस सॅम्पल इज गोइंग टू बी कूल डाऊन इन डेसिकेटर. ओके. डेसिकेटर हे सुद्धा भांड मी तुम्हाला काय करेन तुमच्या स्पॉटिंग साठी असणार आहे. ते सुद्धा ह्याचा सुद्धा पिक तुम्हाला पाठवण्यात येईल. तुमची एक्झाम ज्यावेळेस होणार आहे त्या एक्झामच्या 1 वीक आधी तुम्हाला स्पॉटिंग्स काय केले जातील सगळे पाठवले जातील. आधी आता जे मी पाठवणार आहे ते सगळे मिनरल्स असणार आहेत. मिनरल्स अँड रॉक असणार आहेत जे की सॅम्पल्स आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. ते सॅम्पल मी तुम्हाला अपलोड करणार आहे किंवा ते मी पाठवणार आहे. ठीक आहे. तर ही स्टेप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय पूर्ण ओके. ही स्टेप झाल्यानंतर महत्वाचं काय की तुमचे 2 वेट झाल्यानंतर ही प्रोसिजर पुन्हा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला कॉन्स्टंट वेट. आता कॉन्स्टंट वेटचा अर्थ काय कॉन्स्टंट वेट म्हणजे काय की ज्या कॉन्स्टंट वेट म्हणजे काय की पुन्हा जर तुम्ही जे वजन घ्याल तर ते वजन पुन्हा जे फायनल वेट आहे तेच वेट तुम्हाला दाखवलं पाहिजे. या वेटला आपण काय म्हणतो कॉन्स्टंट वेट आपण काय म्हणतो त्याला म्हणत असतो. तर कॉन्स्टंट वेट कधी मिळते जेव्हा फायनल वेट घेताय तेच वेट तुम्हाला नंतर सुद्धा जेव्हा तुम्ही वेइंग घ्याल तेव्हा तुम्हाला ते वेट केल्यानंतर तेच वेट मिळेल. त्याला आपण कॉन्स्टंट वेट असं म्हणतो. तर हे वेट आपल्याला मिळवण्यासाठी परत एकदा त्याला काय करायचंय हॉट एअर ओव्हन मध्ये ठेवायचं आहे 105 डिग्री सेंटीग्रेडला. ओके. तर ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन काय घ्यायचे वेट ऑफ एम्प्टी अल्युमिनियम टीन बॉक्स. त्याच्यानंतर वेट ऑफ एम्प्टी टीन बॉक्स विथ मॉइस्ट सॉइल. त्याच्यानंतर वेट ऑफ एम्प्टी बॉक्स प्लस ओव्हन ड्राय सॉइल. म्हणजेच काय बी अँड सी. बी जे आहे ते इनिशियल वेट आहे आणि सी जे असणार आहे ते फायनल वेट असणार आहे. त्याच्यानंतरचं जे ऑब्झर्वेशन असणार आहे सी मायनस ए म्हणजे वेट ऑफ ओव्हन ड्राय सॉइल आपल्याला जे आहे ते डिटरमाइन करायचं आहे आणि मॉइश्चर कंटेंट ऑफ सॉइल इज नथिंग बट अ बी मायनस सी.
तर हे जे व्हॅल्यूज असणार आहेत ते आपल्याला काय करायचे, फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचंय. तर कॅल्क्युलेशन्स दिसतात तुम्हाला सगळ्यांना. तर मॉइश्चर पर्सेंट आपल्याला डिटरमाइन करायचं. सो मॉइश्चर कंटेंट युनिट काय आहे याचं, पर्सेंटेज मध्ये आपल्याला मॉइश्चर कंटेंट काढायचंय. लॉस इन मॉइश्चर अपॉन ओव्हन ड्राय वेट ऑफ सॉइल इंटू 100. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, सॉल्व्ह करायचे आहेत. आणि ह्याची प्रोसिजर फक्त महत्वाची असणार आहे आणि प्रिन्सिपल महत्वाचं असणार आहे. इम्पॉर्टन्स हे तुम्हाला थिअरॉटिकल जे थिअरीसाठी आहे ते इम्पॉर्टंट असणार आहे. थिअरीचा जो भाग आहे मॉइश्चर कंटेंटचा तो सगळ्यात महत्वाचा असणार आहे. म्हणजेच काय, सॉइल वॉटर जो टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये तुमचं मॉइश्चर कंटेंट सुद्धा हा पार्ट त्याच्यामध्ये येणार आहे. तर हा एकदम छोटा आहे आणि तुम्हाला एक्झाम साठी सुद्धा असणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये कोणाला प्रोसिजर मध्ये कोणाला काही अडचण नसावीत, कारण प्रोसिजर अगदी सिंपल आहे. आणि याच्या आधी सुद्धा आपण काय केलेले आहेत, मॉइश्चर कंटेंट फ्रॉम सबस्टन्सेस म्हणा किंवा इतर काही गोष्टी त्याच्यातून पण आपण काय केलेलं आहे, डिटरमाइन केलेला आहे. याच्यात न कळण्यासारखं काय आहे का, कोणाला समजलं नाहीये? हॅव यू अंडरस्टूड दिस? समजलं का मॉइश्चर कंटेंट, हाऊ टू डिटरमाइन मॉइश्चर कंटेंट? कोणाला काही क्वेश्चन्स? हॅलो हॅलो, हॅव यू अंडरस्टूड? समजतंय का? Yes. प्रोसिजर समजली का? येस मॅम. ओके, सो इट्स इझी आणि सिंपल आहे. जास्त काय मी ह्याच्यावरती भर देत नाहीये, पण तुमच्या एक्झाम साठी असणार आहे. ठीक आहे, सो हे झालं. त्याच्यानंतर मी काल सॉइल कलर घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये म्युन्सिल कलर चार्ट मी काल सांगितलं होतं की हाऊ टू रीड आउट दिस चार्ट. Just a minute. I want to share. तो ग्रुप वरती मी 2 पिक्स शेअर केलेले आहेत. म्युन्सिल कलर चार्ट शेअर केलेला आहे. ओके, सो शेअर केलेली आहे मी स्लाइड. त्याच्यामध्ये म्युन्सिल कलर चार्ट कसं रीड करायचं किंवा त्याच्यामध्ये क्रोम म्हणजे काय, व्हॅल्यू म्हणजे काय आणि ह्यू म्हणजे काय, हे काल सुद्धा आपण हे 3 कंपोनंट्स जे आहेत सॉइल
सॉइल कलर डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला ह्या चार्टचा यूज करावा लागतं. तर हे जे चार्ट आहेत त्याच्यामध्ये सॉइल प्रोफाईल्स आपल्याला चेकआउट करावं लागतात. सॉइल प्रोफाईल मध्ये जे मग टिपिकल हॉरिझोन्स जे असतात, टिपिकल हॉरिझोन म्हणजे काय की जे स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसनी जे तयार झालेले आहेत याची जर आपल्याला व्यवस्थित जर अनालाइज वापर करावा लागतो, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की स्पेसिफिक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, स्पेसिफिक फॉर्मिंग प्रोसेसेस कोणते कोणते आहेत. एनलिस्ट आउट, फास्ट एनलिस्ट आउट करायचं आहे. स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस कोणते कोणते आहेत. Humification, elevation and elevation. येस, मला ऐकू नाही आलं. Sorry. Elevation. Calcification, decalcification, fossilization, naturalization, gradation, serenization, alkanization and purification. एकालाच यायला लागले का बाकीचे काय झाले, झोपलेत की काय. सो जे स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये टिपिकल असे वेगवेगळ्या रंगाचे काय होतात, त्याच्यामध्ये हॉरिझोन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल कॅल्सिफिकेशन जर असेल तर त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते काय झालेलं असतं, अक्युमुलेट झालं असणार आहे. आणि अक्युमुलेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे चुनखडीला जो पांढरटपणा असतो तो पांढरटपणा काय झालेले असतात, त्याच्यामध्ये लेयर्स वेगवेगळे हॉरिझोन्स मध्ये आलेले असतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, टिपिकल असं कलर चार्ट चूज करण्यासाठी आपल्याला हा म्युन्सल कलर चार्ट हा यूज करावा लागतो. तर कॅल्सिफिकेशन असेल, पोझोलायझेशन असेल, लॅटरलायझेशन असेल, तर त्याच्यामध्ये टिपिकल जे न्यूट्रेंट किंवा एलिमेंट आहेत ते काय झालेले आहेत, कोणत्या तरी थरामध्ये जाऊन अक्युमुलेट झालेले आहेत हे ओळखण्यासाठी आपल्याला म्युन्सल कलर चार्टचा आपल्याला काय करतो आपण वापर करतो. तर त्याच्यामध्ये मी कंपोनेंट सांगितले होते, म्हणजे कुठले कुठले, हीव, व्हॅल्यू अँड क्रोम. ओके, हीव म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय हीव, इट्स अ डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर. इट्स डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर म्हणजेच काय की त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मातीमध्ये 4 शेड असतात. ठीक आहे, तर कोणते कोणते शेड येतात त्याच्यामध्ये, रेडनेस आणि रेड, येलो. येलो, Brown आणि black. ब्राऊन. ओके, हे 4 मेन शेडचे काय असतात, ही म्हणजे टिपिकल इम्पॉर्टंट कलर, जो मेन कलर आहे त्याला आपण कशाने डिटरमाइन करतो किंवा त्याला कोणत्या कंपोनेंटनी ओळखलं जातं, हीवनी ओळखलं जातंय. ठीक आहे, तर दे आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. सपोज रेड कलर आहे तर त्याला आर नी डिनोट केलं जातंय. ठीक आहे, येलो कलर असेल तर कॅपिटल वाय नी त्याला डिनोट केलं जाणार आहे. ओके, सो दिस इज अ हीप. नेक्स्ट इज अ व्हॅल्यू. आता जर एक्स एक्सेस आणि वाय एक्सेस असं बघा, so vertical is x-axis or y-axis, vertical is x-axis is or y-axis, Y-axis. y-axis. मग y-axis वर काय आहे आता, व्हॅल्यू. व्हॅल्यू. गुड. आणि x-axis वरती काय आहे, क्रोमा. क्रोमा. ओके. सो ज्यावेळेस तुम्ही डिटरमाइन करताय त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू अँड क्रोमा, तर व्हॅल्यू जी दिलेली असते तर त्याच्यामध्ये 8, 7 बाय त्याला स्लॅश दिलेली आहे. ओके, मग व्हॅल्यू पहिला सांगायची आणि नंतर क्रोम सांगायचंय. म्हणजेच काय, तुम्हाला हे 3 कंपोनेंट अशामध्ये द्यायचे. पहिला हीप सांगायचंय. हीप म्हणजेच काय, कॅपिटल लेटर मध्ये तुम्हाला ते लिहावं लागतं. त्याच्यानंतर जो नंबर येणार आहे तो म्हणजे काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. आणि शेवटला जे असणार आहे ते असणार आहे क्रोम. ओके, व्हॅल्यू इज नथिंग बट इट रेफर्स टू रिलेटिव्ह लाईटनेस और डार्कनेस ऑफ अ कलर. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे ब्राईटनेस शेड तयार झालेले असतात. ओके, कुठला ब्राईटनेस तयार झालेला आहे त्याला आपण ब्राईटनेस किंवा डार्कनेस याला आपण काय म्हणतो, व्हॅल्यू. आणि क्रोम म्हणजे काय, इट्स नथिंग बट अ स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय की किती गडद झालेला आहे, किती फेंट आहे, याला आपण काय म्हणतो, स्ट्रेंथ. म्हणजेच काय, क्रोमा. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, हा म्युन्सल कलर चार्ट यूज करून
आपण काय करतो, सॉइल कलर डिटरमाइन करत असतो. तर हा एक आहे आणि हा एक म्युसेल कलर चार्ट आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचे जे डॉट डॉट दिसत आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे की स्ट्रॉंग ब्राऊन, रेडिश येलो. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे म्युसेल कलर चार्ट आहेत की ज्याच्यामध्ये काय केलेले आहेत बघू शकताय तुम्ही. त्याच्यामध्ये व्हाईट, पिंकिश व्हाईट, पिंक, लाईट ग्रे, पिंक ग्रे, लाईट ब्राऊन, रेडिश येलो कलर. तर त्याच्यामध्ये ते शेडची काय दिलेली आहे म्हणजे तिथं उल्लेख केलेला आहे. ओके. आणि एका म्युसेल कलर चार्ट मध्ये आपण जे घराला जे रंग देताना जे पॅम्पलेट आपण वापरतो, पॅम्पलेट जे आपण बघतो, तर तशा पद्धतीने एक काय केलेलं आहे, चार्ट दिलेले आहेत. अशा 2 प्रकारचे चार्ट आपण इथे युज करू शकतो. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल व्हॉट इन गिव्हन एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये विचारलं जाईल व्हॉट इज द व्हॅल्यू अँड व्हॉट इज द क्रोम. मग त्याच्यामध्ये जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला काय करावा लागेल, सपोज कलर चार्ट, म्युसेल कलर चार्ट जर तुम्हाला शेअर केला असेल, ओके, तर त्या शेअर केल्यावरती तुम्हाला ऑफकोर्स आता ऑनलाईन मोड आहे म्हटल्यानंतर आम्हाला तो चार्ट दाखवता सुद्धा येईल आणि कुठलं व्हॅल्यू आणि कुठला क्रोम आहे याच्यावरून तुम्ही सांगू शकता की ती शेड कोणती आहे. सपोज आता मी तुम्हाला एक व्हॅल्यू सांगते, याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगतेय. डार्क ग्रे कलर आहे ना. ओके. व्हॅल्यू आहे 4 आणि हे क्रोम आहे 1. व्हॅल्यू आहे 4 आणि क्रोम आहे 1. विच इज द शेड ऑफ दॅट सॉइल? डार्क ग्रे. व्हॅल्यू आहे 4, डार्क ग्रे कलर. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला कळतंय, पण त्याचं नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजू शकेल का? नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार नाहीये. तर त्यासाठी हे असं म्युसेल कलर चार्ट आपल्याला दोन्ही पद्धतीनं मार्केटमध्ये अवेलेबल असतं आणि हे लॅबोरेटरीमध्ये आपण काय करतो, प्रत्येक एरियाचा सॉइल प्रोफाईल ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस आपल्याला हे म्युसेल कलर चार्ट यूज करायचं असते. ओके. सो हाऊ टू डिटरमाइन म्युसेल कलर चार्ट, हॅव यू अंडरस्टूड? येस. ओके. सो 2 प्रॅक्टिकल्स आपण बघितलेले आहेत आज. अगदी इझी होते. नेक्स्ट प्रॅक्टिकल, शेवटचं प्रॅक्टिकल असणार आहे. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन सगळ्यात महत्वाचं आहे. ऍक्च्युअल हे प्रॅक्टिकल तुम्ही कंडक्ट करायला पाहिजे होतात, पण इट्स नॉट गोइंग टू बी पॉसिबल. इफ आय गॉट अन व्हिडिओ, जर मी एखादा व्हिडिओ ठेवला असेल तर मी तो नक्की शेअर करेन. जे मुलांनी आता डिटरमाइन केलेलं आहे, रावेच्या मुलांनी असेल, मॉड्यूलच्या मुलांनी जे ऑर्गॅनिक कार्बन डिटरमाइन केलेलं आहे लॅबमध्ये, ते मी तुम्हाला काय करेन, ते व्हिडिओ शेअर करेन. बिकॉज टायट्रेशन नीड्स अ कलर चेंज. ओके. टायट्रेशन आलं की त्याच्यामध्ये जो कलर चेंज होतो तो सगळ्यात महत्वाचा कळणं अतिशय गरजेचं आहे. ऑर्गॅनिक कार्बन मध्ये तेच डिटरमाइन होत नाही वेळेवरती आणि हा सगळ्यात महत्वाचा काय आहे, डिटर्मिनेशन आहे. कुठलाही अनालायसिस मध्ये, सॉइल अनालायसिस मध्ये ऑर्गॅनिक कार्बन डिटरमाइन करतोय म्हणजेच काय, त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण नायट्रोजन प्रेझेन्स म्हणजे त्याच्यामध्ये नत्र किती प्रेझेंट आहे सॉइल मध्ये हे डिटरमाइन करत असतो. त्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन हा मातीचा जाणून घेणं अतिशय गरजेचा आहे. सो वी आर गोइंग टू सी दिस प्रॅक्टिकल इन नेक्स्ट वीक और नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया, ऑर्गॅनिक कार्बन बघायचं आहे. तर कोणाला याच्यामध्ये काही अडचण आहे किंवा कोणाला काही समजले नाही, कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. येस, कोणाला काही मॅम अडचण तो आहे? कलर एकदा रिपीट करा ना, कसा आयडेंटिफाय. ओके. तर तुम्ही वरती बघू शकता 7.5 ही मी सांगितलं नाही, YR दिलेलं आहे. ओके. बघू शकता तुम्ही, Y एक्सेसच्या वरती ही 7.5
7.5 YR. ओके, आता 7.5 काय आहे? इट्स अ स्केल. इट्स अ स्केल म्हणजेच काय, इथं काय आहे, YR म्हणजेच काय, येलो अँड रेड कॉम्बिनेशनचं चार्ट आहे. ओके, हॅव यू अंडरस्टँडिंग दिस? मी फक्त तुझ्यामध्ये काय सांगितलं, व्हॅल्यू आणि क्रोम सांगितलं. ओके, ही काय सांगते वरती त्या चार्ट मध्ये दिलेला आहे, तर ह्या चार्ट मध्ये तसं दिसत नाही. 7.5 YR इथं चार्ट मध्ये दिलेला आहे. ओके, म्हणजेच काय, हा चार्ट कोणत्या कलरच्या सॉइलचा आहे? येलो अँड रेड कलरच्या सॉइलचा, सॉइल प्रोफाईलचा आहे. ओके, ही त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू जी आहे, मी तुम्हाला विचारलं 4. ओके, आणि जी क्रोम आहे ती 1 विचारली आहे, तर त्याच्यामध्ये डार्क ग्रे कलर काय आलेला आहे, त्याच्यामध्ये आलेला. आता तुम्ही म्हणाल येलो आणि रेड कलर मध्ये डार्क ग्रे कलर कुठून आला? ओके, तर हा जो म्युच्युअल कलर चार्ट आहे त्याच्यामध्ये ते शेड्स काय झालेले असतात. तुम्ही हे कलर कॉम्बिनेशनचा स्टडी केलाय का? ज्याचं ड्रॉइंगचे जे एक्झाम्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते असतात की जर मिक्स केले कलर, हे 2 कलर मिक्स केले तर त्याच्यामध्ये कोणते कोणते शेड्स तयार होतात हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेले असतात. फॉर एक्झाम्पल, येलो अँड ब्लॅक जर मिक्स केला कलर, तर तुम्हाला त्याच्यामधून जो कलर मिळणार आहे त्या कलर कॉम्बिनेशन वरती हे चार्ट तयार केलेलं असते. तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. ग्रे कलर तयार होतो किंवा त्याच्यामध्ये थोडासा मरून शेड जो आहे, ओके, येलो कलर मध्ये आणि थोडासा ब्लॅक कलर, म्हणजेच काय, डार्क ब्राऊन शेड जी आहे ती तयार होते. म्हणजेच काय, ही ऑर्गॅनिक शेड आहे, थोडीशी ऑर्गॅनिक शेड आहे. तर ही जी शेड आहे त्या स्पेक्ट्रल, म्हणजे आपण 2 कलर मिक्स करून जे तयार झालेले स्पेक्ट्रल असतात ते कलर याच्यातून तुम्हाला दिलेले असतात. तर फक्त तुम्हाला रीड आउट कसं करायचं हे समजलं तरी बास आहे. कारण का ज्यावेळेस तुम्ही MSc ला जाल, म्हणजे हायर एज्युकेशन्सला जाल, त्यावेळेस तुम्हाला ते नक्की हँडल करायला भेटेल. ओके, तुम्हाला त्याचे डिटर्मिनेशन साठी तुम्हाला हे कलर, म्युच्युअल कलर चार्ट देतील आणि त्यानुसार तुम्हाला प्रोफाईल चेकआउट करायला होतील. आता सध्या तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये फक्त म्युच्युअल कलर चार्ट कसं रीड आउट करायचं किंवा त्याचं डिटर्मिनेशन कसं घ्यायचंय आपल्याला, म्हणजे ते कसं रीड करायचं एवढंच समजलं तरी पुष्कळ आहे. याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले असतात, फक्त बघायचं की कुठे कुठे काय डिटेल्स आहे. तर त्याच्या टॉपला जे आहे, Y ऍक्सिसच्या जे टॉपला आहे तिथं ही जे दिलेलं आहे ते ही प्रत्येकाचं वेगवेगळे असतात. आता तुम्ही प्रत्येक शेडचं जर बघितलात, काय करायचंय, गुगल वरती थोडंसं सर्च करा, वेगवेगळे कलर चार्ट जेवढे अवेलेबल आहेत ते काय करायचे, मला सेंड करायचे आपल्या ग्रुपवरती. मी आता येलो अँड रेड जी बेसिकली वापरली जाते आपल्या भागातल्या ज्या मात्या आहेत यासाठी हा म्युच्युअल कलर चार्ट बेसिकली वापरला जातो. खूप साऱ्या शेड्सचे आहेत, त्या शेड्सचे तुम्ही बघू शकता, गुगल वरती सर्च करा, तुम्हाला भेटतील ते कलर, म्युच्युअल कलर चार्ट तुम्ही काय करायचं, आपल्या ग्रुपवरती शेअर करायचं आहे. त्याच्या खालचे जर ते मला योग्य वाटेल, जर ते मला ते एक्सप्लेन, जर ते आपल्या भागामध्ये कुठे आढळत असेल तर नक्कीच त्याच्यावरती एक्सप्लेनेशन मी काय करेन, तुम्हाला सेंड करेन. पण हे एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलंय, तर तुम्ही पण काय करायचंय, थोडंसं सर्च करायचंय गुगल वरती आणि त्याच्यावरती रीड आउट करायचं आहे. ओके, आणखीन समजलं? Should I stop now? कोणाला काही अडचण आहे, आणखीन कोणाला काही विचारायचं, याच्या व्यतिरिक्त काय विचारायचं असेल ते विचारू शकता. येस, ओके, थँक्यू क्लास. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Welcome.